सोलापूर म्हणजे 16 गावे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा परिसर बहुभाषिक परिसर आहे. मराठी, कन्नड, उर्दू, दखनी, तेलुगू, हिंदी, गुजराती इतक्या भाषा इथे बोलल्या जातात. काय करतो बे? कसा आहेस बे? असा वेगळा ठसका असणारी सोलापुरी बोली इथे बोलली जाते. पण आज मी सांगणार आहे ते सोलापुरात आधुनिक काळात झालेल्या एका कवी, गीतकार, चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार अशी बहुआयामी प्रतिभा ज्यांना लाभली अशा सोलापूरच्या एका सुपुत्राविषयी. कोण आहेत सांगते, पण त्याआधी सोलापूरला लाभलेल्या समृद्ध कवी परंपरेबद्दल थोडं जाणून घेऊया. कारण शाहीर राम जोशी, पठ्ठे बापूरावांपासून ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आत्ताच्या वैभव जोशीपर्यंत अनेक कवी सोलापुरात घडले. कवी कुंज विहारी, कवी गीतकार रा ना पवार, दत्ता हलसगीकर, अंकुश आरेकर, किती कवींची नावं घ्यावी. माझ्याकडून एखादं नाव राहिलं असेल तर ते तुम्ही प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा हं. सोलापूर जिल्हा म्हणजे संतांचं माहेरघर, त्यामुळे भक्ती काव्य तर इथे मोठ्या प्रमाणात झालं. शाहिरी परंपरा इथे बहरली. सुंदरा मनामध्ये भरली म्हणणारे शाहीर राम जोशी इथेच घडले. त्यांनी सोलापूर विषयीचा अभिमान अगदी तिखट शब्दात व्यक्त करताना म्हटलंय, पाय धरील कविराय दुजा अशी काय लावणी करी, माय कुणाची व्याली या गगनाखाली कविता सोलापुरी.